आणि माझ्यासोबत हे सगळे वरवणचे ग्रामस्थ महिला भगिनी आहेत. वरवण येथील महानंद दूध भुकटी प्रकल्प आणि त्या दूध भुकटी प्रकल्पामुळे होणाऱ्या उपोषणाच्या अनुषंगाने आज आम्ही MPSCB कार्यालयाच्या समोर आत्मक्लेश उपोषणासाठी सकाळी 9 वाजता या ठिकाणी आलेलो आहे. अक्षरशः सकाळी 9-9:30 वाजल्यापासून आम्ही इथे वेगळ्या माध्यमातून आत्मक्लेश उपोषण करतो आहे. तर थोडंसं मला या आंदोलनाची या उपोषणाची पार्श्वभूमी मी सांगतो. 23 डिसेंबरला आम्ही पहिला तक्रार अर्ज दिला. त्यानंतर 17 फेब्रुवारीला MPSCBने शोकॉज नोटीस काढली तब्बल 2 महिन्यानंतर. त्या शोकॉज नोटीसचं काय झालं? शोकॉज नोटीसनंतर संबंधित MPSCB प्रशासनाने काहीच केलं नाही. त्यानंतर आम्ही आजचा उपोषणाचा इशारा दिला आणि त्या उपोषणाच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने MPSCBने 21 तारखेला परत डायरेक्शन्स काढले. म्हणजे जोपर्यंत सर्वसामान्य माणूस आवाज उठवत नाही त्याच्या प्रश्नावरती तोपर्यंत MPSCB प्रशासन त्यांचे जे अधिकार आहेत, शासनाने त्यांना जे अधिकार दिले त्या अधिकारांचा वापर करून संबंधित यंत्रणेवरती कुठलाही दबाव आणत नाहीत, संबंधित यंत्रणेवरती कुठली ठोस कारवाई करत नाहीत. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे सदर महानंद डेअरी आणि त्या डेअरीमुळे होणारं प्रदूषण अक्षरशः आमचं त्या ठिकाणी दैनंदिन जगणं मुश्किल झालं. त्या महानंद डेअरीमुळे होणारं प्रदूषण, त्याची राख ही आमच्या अन्नात जाते, आमच्या पाण्यात जाते, आमच्या श्वासात जाते. म्हणजे अक्षरशः थोडक्यात जर असं म्हटलं की संबंधित राख हे म्हणजे आमच्या अन्नात विष कालवण्याचा प्रकार आहे आणि स्लो पॉयझनिंगद्वारे हे संबंधित महानंद डेअरी व्यवस्थापन आणि संबंधित MPSCB आम्हाला येणाऱ्या काळात मारणार आहे की काय, अशा प्रकारची भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर म्हणजे ही व्यवस्था MPSCB व्यवस्था, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, विभागीय अधिकारी, विभागीय अधिकारी आणि त्यांचे सर्व इतर अधिकारी इतके निर्डावलेले आहेत, इतके सुस्त आहेत की सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही इथं उपोषण करतो आहे. त्यांना 50 मीटर खाली येऊन आमच्या काय अडचणी आहेत, आमच्या काय समस्या आहेत हे देखील जाणून घ्यायची त्यांना गरज वाटली नाही. इतका निर्लज्जपणा या प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा आहे. तर माझी या उपर मागणी आहे, संबंधित प्रदूषण मंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी आणि आमच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवितास आरोग्याच्या संदर्भात खेळल्याप्रकरणी, बेजबाबदारपणा दाखवल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा किंवा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा प्रकारची दुसरी आमची मागणी. त्यानंतर संबंधित डेअरी व्यवस्थापन आहे, संबंधित महानंद डेअरी आहे, याची राज्यस्तरीय उच्चस्तरीय चौकशी व्हावी. ज्यामध्ये हे प्रदूषण मंडळ पुणे यांचा कुठलाही सहभाग नको, अशी जर चौकशी झाली तर हा 10 TPH बॉयलर असणारी ही इंडस्ट्री आमच्या इतक्या लोकवस्तीत कशी, हे रेड झोन कॅटेगरीमध्ये असणारा हा प्रकल्प लोकवस्तीला लागून कसा, हे काय गौडबंगाल आहे, याचीही उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही आज या उपोषणाच्या निमित्ताने वरवण ग्रामस्थ करतो. तर आज आम्ही संबंधित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर आत्मक्लेश उपोषण केलं. त्यांनी यावं आणि आमच्या काही मागण्या मान्य कराव्यात अशी काही परिस्थिती राहिली नाही, कारण प्रकरण त्याच्या पलीकडे गेलेले आहे. आणि इथून पुढे आम्ही राष्ट्रीय हरित लवादात सर्व ग्रामस्थ जात आहोत, कारण संबंधित प्रदूषण मंडळाकडून कुठलाही न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला राहिलेली नाही आहे. अतिशय दुर्दैवानं, अतिशय खेदानं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते. आणि मंडळी तुम्ही या ठिकाणी बघताय, या सगळ्या माझ्या महिला भगिनी आहेत, माझी या ठिकाणी मुलगी आहे, सगळे वयोवृद्ध माणसं आहेत, हे सगळे गोरगरीब, आम्ही सगळे शेतकरी मंडळी आहेत. या शेतकऱ्यांच्या अन्नात विष कालवण्याचा अधिकार या महानंद डेअरी व्यवस्थापनाला, या प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कोणी दिला, हा प्रश्न आमचा या ठिकाणी आहे. तर पुन्हा एकदा मी या महानंद डेअरी व्यवस्थापनाचा, त्या डेअरीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा, या महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण मंडळ, विभागीय अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी या सगळ्यांचा जाहीर निषेध करतो. आणि अशा प्रकारची निर्डावलेली व्यवस्था ही सर्वसामान्यांच्या प्रति संवेदनशीलता कधी दाखवणार, हा प्रश्न मी विचारतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.